राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख माननीय अजितदादा, या पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, तसेच आज इथं उपस्थित असलेले, आज संजय मामा उपस्थित नाहीत, आपले सर्वांचे नेते आदरणीय संजय मामा आणि नूतन जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील, तसेच आमच्या भगिनी वर्षाताई आणि सर्वांची काही नावं घेत नाही आता, तसेच अक्षय भांडसाहेब, आदरणीय व्यासपीठ आणि इथं सर्व आपण जमलेले माझे बंधू भगिनी, सर्वप्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की कारण सर्वांना बसायला जागा मिळाली नाही, कारण आमचाही अंदाज फेल गेला. आम्हाला आढावा बैठक आहे म्हणल्यावर वाटलं होतं की सगळेच येणार नाहीत, पण त्यापेक्षाही दादा आलेत म्हणून सगळे वसंडून वाहिले आणि सर्वजण आपण आलात, त्याबद्दल सर्वांचं एकदा मनपूर्वक स्वागत करतो. दादा, आज आम्हाला इथं हिनवलं जात होतं, आमच्या कार्यकर्त्यांना हिनवलं जात होतं की राष्ट्रवादीचे 4 टाळके कोण त्यांना विचारतंय. तर मला वाटतं पत्रकार बंधूच्या माध्यमातून जे 4 टाळके म्हणतायत त्या पुढाऱ्यांना मी सांगू इच्छितो. तर पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी त्यांना हे चित्र दाखवतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही करमाळा तालुक्यात किती भक्कम आहे आणि संजय मामाचा गट किती पटीने वाढत आहे हे पत्रकार बांधवांनी दाखवलं तर अतिशय बरं होईल. तर आम्ही अतिशय तळमळीने आणि निस्वार्थीपणाने इथं काम करतोय. आम्ही कुठलीही अपेक्षा ठेवून हे करून काही काम करत नाही. आणि इथला प्रत्येक जण पुढारी असं म्हणतोय की इथलं मामाचं गट संपला पाहिजे, तर मामाला संपवलं पाहिजे आणि आपल्यात आपलं बघू. जेवढा तुम्ही संपवायचा प्रयत्न करताल तेवढा गट वाढत जाईल, एवढं लक्षात ठेवा. कारण मामानी 3000 कोटीची दादा इथं कामं केलेली आहेत. लोक विसरू शकत नाहीत. आज तुम्ही एखादा पुढारी फोडचाल, पण जनता फोडली पाहिजे ना. जनतेच्या मनातलं मामाला तुम्हाला घालवता आलं पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला इथं मामा संपलेले दिसतील. तुम्ही फक्त मामा संपले, मामाकडे कोण आहे, हे 4 राहिलेत, ते 4 राहिलेत. जर इथं बघायला आज आले असते तुम्हाला दाखवलं असतं की राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली आज इथं किती लोक आलेत, हे तुम्हाला आज खऱ्या अर्थानं दाखवलं असतं. आणि ते तुम्ही ह्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून तुम्ही बघचालच. आणि दादा, परवा दिवशी निरोप आल्यानंतर आम्ही बैठक घेतली. काल नाही, परवा दिवशी आपण बैठक घेतली आणि सर्वांना सांगितलं की मामांना आपण कुठलाही त्रास द्यायचा नाही, मामांना कुठलाही फोन लावायचा नाही. हे जे लोक येतील, हे जे युवा मंडळी येतील, ही माझी बंधू भगिनी येतील, ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीवर येतील, हे मी सगळ्यांना सांगितलं. आणि हे लोक आल्यानंतर जी मामांची तुमच्या आमच्यावर थाप पडणार आहे, ती शपासकीची थाप पडणार आहे. कारण मामाला सुद्धा आपण दाखवलं पाहिजे आम्ही हे काम करतोय आणि तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे करमाळा तालुक्यात उभा आहे. मामा, तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या मागे आहे, हे आपण खऱ्या अर्थानं आज दाखवतोय आणि ते आम्ही दाखवलंय खऱ्या अर्थाने. तर दादा, आपण जिल्हाध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक जण कामाला लागलेला आहे. या अगोदर जिल्हाध्यक्ष नसल्यामुळं फार मरगळ चाललेली होती, कोणीही पक्षाचं नाव घेऊन काम करत नव्हतं. आज खऱ्या अर्थानं सगळेजण पेटून उठलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या करमाळा तालुक्यामध्ये अतिशय भरभराटी घेतोय आणि चांगल्या पद्धतीनं आपण पुढे जातोय. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण महायुती म्हणून एकत्रित लढणार आहोत. जे येतील त्यांच्याबरोबर आणि जे नाही येणार त्यांच्या विरोधात आपण ही निवडणूक लढू, असं तुम्हाला सर्वांना मी ग्वाहीत करतो. कारण संजय मामाची ताकद इथं मोठी. मामांनी इथं 42,000 मतं मिळवलेत आणि सगळे गट फुटून सुद्धा मामांनी जनतेच्या जीवावर तेवढी मतं मिळवलेत. म्हणजेच आपण 2 नंबरची मतं मिळवलेत. निश्चित आपण चांगल्या प्रकारे मतं इथं मिळवतोय आणि आपला गट वाढत जातोय. आता लोकांना कळलंय की आमदार बदलल्यावर किती बदल झाला आणि लोकांना किती फसल्यासारखं वाटतंय. पण वेळ निघून गेली मित्रांनो, पण वेळ ही कायमची जात नसती, पुन्हा एकदा वेळ येणार आहे. त्यावेळेस आपण खंबीरपणे मामाच्या मागे उभा राहून मामांना पुन्हा एकदा आमदार करू आणि राहिलेलं मामांचं स्वप्न, राहिलेली कामं आपण करमाळा तालुक्याची पूर्ण करून घेऊ. कारण आज खऱ्या अर्थानं
आमच्या तालुक्याला एक आगळं नेतृत्व मिळालं होतं, जे राजकारणात खरंच सुज्ञ माणसं आहेत ते मामा बरोबर आहेत. ज्यांना प्रगती वाटते, बाबा तालुका माझा सुधारला पाहिजे असं ज्यांना वाटतंय ते आपल्या बरोबर आहेत. आणि निश्चित माणसाला माणूस जोडून तालुक्यामध्ये आपण 1 नंबरची मतं घेऊ एवढं तुम्हाला आश्वासित करतो. कारण आपण कारखान्याला सुद्धा बघितलं, दादा आमच्या विरोधात अख्खा तालुका एकवटला, तरीही आम्ही 7,000 मतं घेतली आणि पुढच्या पॅनलला 8,200 मतं पडली. म्हणजे अख्खा तालुका एकवटून सुद्धा आम्ही जवळजवळ त्यांनी 55% मतं घेतली असेल, आम्ही 47-48% मतं घेतलेली आहेत. याचाच अर्थ की मामांचा प्रभाव कामाचा हा जनतेवर आहे आणि लोक मामावर प्रेम करतात. पुढचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल एवढं तुम्हाला आश्वासित करतो. आणि आपण सर्वजण आलात आणि वेळात वेळ काढून बसलात. माझ्या बंधू भगिनी चांगलं काम आहे माझ्या भगिनींचं. ज्यावेळेस सांगल ताई त्यावेळेस ते हजर असतात. ताईंची थोडी अडचण होती, पण आता ती अडचण दूर झालेली, ती पाहिजे त्यावेळेस येतात. तुमचा फोन आला की मी त्यांना गाडी सुद्धा देतो, त्यांना विचारा तुम्ही. त्यांच्या पाठीमागं मी भावासारखा खंबीर उभा आहे, तुम्ही काळजी करू नका. तसंच इथं जेवढे आहेत सगळेच माझे सहकारी, त्यांना सगळ्यांना आश्वासित करतो, कसलंही तुमचं काम असू द्या, मी आहे, दादा आहेत, मामा आहेत, सगळ्यांच्या माध्यमातून जे आमदार करणार नाहीत ते काम आपण करून दाखवू. म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो. कारण आपलं काम अतिशय प्रगतीपथावर आहे. आपले सहकारी एवढे सगळे जमलेले आहेत. नवीन आपल्याला माणसं जोडत आहेत. आता ते पप्पूला काहीतरी आताच पद दिलेलं आहे, युवा पिढी चांगलं काम करते. काय अमोल दादा लावून आपल्याकडे आलेले आहेत. तर सर्वच आपले जे सहकारी पहिले जुने सहकारी आहेत चांगलं काम करतायत आणि इथून पुढे आपला गट वाढायला लागलाय. असाच आपण वाढवत राहू. कुठलीही अडचण आली तर आपण सर्वजण मिळून ती सोडवून कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहू.